सर्प आहे, कुठं पक्षी आहे, कुठं भिंगुरटी आहे, कुठं सेलारा आहे, कपोत आहे, कुमारी आहे. आणि अशाकडून काय गुण घेण्यासारखा असेल? आहे, नक्कीच आहे. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये, गृहस्थाश्रमी जीवनामध्ये विशेष करून सातत्यानं आपला जो एकाच मार्गाने प्रवास चाललेला आहे आणि त्यासाठी आपण मोहग्रस्त झालेलो आहोत. परिणामस्वरूप त्या मोहाची सांगता त्या कपोताप्रमाणे होते. कपोत पक्षी आहे, कबूतर आणि ती कबुतरी. दोघांचं प्रेम असणं हे काही जगाच्या वेगळं नाही. अपवादात्मक तर नक्कीच नाही. म्हणून त्यांनी प्रेम करू नये असं ग्रंथकर्ता म्हणत नाही. ग्रंथकर्ता एकच सांगत आहे, त्या प्रेमाचा कुठेतरी अतिरेक झालेला आहे. त्यांना गोंडस पिलं जन्माला आलेली, हे निसर्ग सूत्र आहे. त्यातून ते जन्माला आले. तया ते प्रतिपाळिता कुडकुडा झाला कपोता. जगी हे कुटुंब चिंता कवनान बारी. हेच आमचं कारण ठरलेलं. कुटुंबाची चिंता नाही असं जगात जर पक्षीच सुटत नसेल तर तुम्ही आम्ही कशी त्याला अपवाद राहणार आहोत. आणि म्हणून परिणाम स्वरूप त्या कपोताचं नेमकं झालं काय? जेव्हा ही पिलं, तो एक पारधी आला आणि त्याला बरं दिसलं एकाच ठिकाणी एवढं सावध सापडलंय. त्यांनी जाळं टाकलं. ते अज्ञान गोंडस पिलं. त्यांना त्या जाळ्याची कल्पना नव्हती. त्या जाळ्यामध्ये आपलं पुढचं भवितव्य काय अडकलेलं आहे. आणि ते निरागस पिलं जेव्हा ओढून त्या जाळ्यामध्ये जाऊन पडतात, बाहेर येता येत नाही. तेवढ्याचसाठी ते जाळं टाकलेलं होतं. हेच संसारामध्ये जाळं पडलेलं आहे. नाही बाहेर येता येत, नाही येत आहेत बाहेर. किती झालं तरी नाही येत आहेत. मग एवढंच सांगायला होतं, बाबा अजून 56 पर्यंत आहेत ना दिवस. तुम्हाला तर मी म्हटलं होतं, बाबांकडून सवडही काढून घेता येईल आपल्याला. सवलत आहे का विचार आहे असं अधिकरणांना आचार्यांना. 56चं 65 करता येईल का बघा, थोडंसं उलटं करून. तरी कमी पडेल आपल्याला. त्या जाळ्यामध्ये नेमकं तेच झालं. हे निरागस गोंडस पिलं जाऊन अडकली. ते कपोती आई वडील त्यांच्याच उदरनिर्वाहाची चिंता म्हणून ते बाहेर गेलेले आहेत. काहीतरी घेऊन आले, मोठ्या आशेने घेऊन आलेत की आता आमची पिलंही स्वीकारतील, त्यांना मी गोड घास भरवेल. ते आईचं वात्सल्य होतं, आईचं ते प्रेम होतं. ते निसर्गदत्त आहे. ते कुठल्याच प्रयोगशाळेत शिकवावं लागत नाही, शिकण्याची गरज नाही. ते जन्मदत्त येतं. ते तुमच्यातच काय, प्राण्यात सुद्धा आहे. आणि फार पुढे जाऊन आपल्याला असंही म्हणता येईल, प्राण्यात अजून तरी फरक पडलेला नाही, आपल्यात नक्कीच आहे. एकदा आपण अमेरिकेला गेलो की कसली आई कसली वडील. शेवटी निरोप येतो, आटोपून घ्या, येण्याला वेळ नाही, विमान काही सापडत नाही, इकडंच जयहरी होऊन जातं. त्यांचं तसं नाही हो. ती पिलं आली, तरफडत आहेत, आक्रंदत आहेत. पहिल्यांदा कपोतीची नजर गेली. माझे पिलं ज्यांच्यासाठी मी आणायला काही गेले होते आणि ते आता यमसदनामध्ये. अरे अरे, पर्याय नव्हता, उपाय सुचत नव्हता. आक्रंदत होती, विव्हळत होती, आक्रोशत होती, चालू होती. आणि शेवटी तिनं स्वतःला झोकून दिलं की मला तरी जाऊन त्या जाळ्यातून त्यांना बाहेर काढता येईल का, या आशेनं. बिचारीला ते माहीत नव्हतं. मोहांधपणामध्ये तिला याचं भानच राहिलं नाही. तिने उडी टाकली. तिने उडी टाकल्यानंतर कपोताने हा विचार केला, आता मीच मागं एकटा राहून काय करणार.
हे माझं निष्ठुरत्व नाही का? मलाही म्हणून काही करावं लागेल. मी तर यांचा प्रतिपालक आहे. तोही बिचारा त्याच मोहांदामध्ये अडकतो, फसतो आणि कुटुंबाचा स्नेह करता, निमाला स्नेह करिता, आणि शेवटी हे संपूर्ण कुटुंब त्या मोहामुळे पूर्णपणे स्वतःला संपवतं. संसार याच्यापेक्षा काही वेगळा नाही. म्हणून कुठेतरी आम्हाला या मोहाला बाजूला ठेवून आमचंही स्वतःचं म्हणून काही आत्मकल्याण आम्हाला करता येतं का? नाही. आम्ही मदळसा होणार, त्याला अधिकार लागतो ना. निदान कमीत कमी आम्हाला आमचं उर्वरित आयुष्य, संतांनी तेच केलं ना. इथलेच संत श्रेष्ठ आहेत. सर्वमान्य असलेले ते व्यक्तिमत्व आहे संत श्रेष्ठ श्री तुकाराम. काय म्हणून त्यांना यातना समाधान दिले नाहीत? समाजासाठी ही झटणारी माणसं, समाजासाठी सर्व काही देणारी माणसं, समाज मात्र त्यांना काय देतोय? आता जगात दुसरं उदाहरण देण्याची गरज नाही. म्हणून हा संसारच असा उलट्या काळजाचा आहे. यासाठी आपण कुठेतरी थांबावं, असं दत्तात्रय महाराज त्या कपोत आणि कपोतीवरून आपल्याला सांगतात. तोच एक गुरु म्हणून आदर्श आपण सर्वांनी घ्यावा आणि आपलं पुढचं जीवन त्या आध्यात्मिक मार्गानं मार्गस्थ करावं, ही एक मी सद्भावना आपल्याप्रती व्यक्त करतो. आणि आयोजक यांनी मला या ठिकाणी ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचे पुनश्च धन्यवाद त्यांना देतो. त्यांच्या पुढील भवितव्यातील वाटचालीसाठी प्रभूंनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं, निरामय आयुष्य द्यावं आणि त्यांच्याकडून असंच धर्मरूप कार्य सातत्यानं करून घ्यावं, ही सद्भावना, हे मंगल चिंतन या ठिकाणी व्यक्त करून लांबलेले 2 शब्द या ठिकाणी. थोर कवी रोडोबास यांचं सह्याद्री वर्णन, खऱ्या अर्थाने श्री दत्तात्रय प्रभूंचं मराठीतलं आद्य चरित्र, या सह्याद्री वर्णनावरती 7 दिवस ज्यांनी भाष्य केलं, अतिशय अवीट अशा शब्दांमधून व्यक्त केलं. आणि आजची त्यांची वाणीसुद्धा त्याच प्रकारची आम्हाला लाभली, विचार लाभले. बाबांच्या विचाराबद्दल, वाणीबद्दल त्यांना धन्यवाद देतो.